कल्याणमध्ये गांधारी के.एम. अग्रवाल कॉलेज शेजारी फर्स्ट फ्लोअर मोहन त्रिमिका येथे वृंदावन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ओपन झाले। या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहे। हे हॉस्पिटल 24 तास तातडीच्या आणि क्रिटिकल सेवांसह कार्यरत आहे। तसेच कॅशलेस सेवा आणि विविध मेडिक्लेम योजनांसाठी संलग्न आहे। तसेच त्यामुळे रुग्णांना आर्थिक सवलत मिळणार आहे। सरकारी किंवा खासगी विमा योजना, टीपी, आयुष्मान भारत योजना किंवा इतर शासकीय योजना, 50 बेडचे सुपर स्पेशालिटी सेवा, 12 बेडचे ॲडव्हान्स आयसीयू सेवा, 24+ आपत्कालीन आणि क्रिटिकल केअर सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग, माता आणि बाल संगोपन, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लेप्रोस्कोपी आणि स्त्रीरोग शस्त्रक्रिया, गॅस्ट्रो एंड्रोलॉजी विभाग, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, डायलिसिस युनिट तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानांसह रेडिओलॉजी आणि इमेजिंग सेवा, फिजिओथेरपी विभाग, अल्ट्रासोनोग्राफी, 2D इको, 2MD टेस्ट, मेडिक्लेम कंपन्यांशी संपर्क, मेड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास क्लिनिक लॅब सेवा, 24 तास फार्मसी, 24 तास रुग्णवाहिका सेवा, कॅशलेस सेवा उपलब्ध। या सर्व सुविधा आपल्याला वृंदावन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध देणार आहे। तसेच बीपी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, BMD चेकिंग, हेल्थ चेकअप, एक्सरे, MRI, सोनोग्राफी, सिटी स्कॅन अँड ब्लड टेस्ट अशा अनेक चाचण्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे। यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी डॉक्टरांनी सांगितले की आमच्या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे। मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राजा झा, डॉक्टर प्रणय इटाडकर, डॉक्टर दीपक सिंग, डॉक्टर गणेश पाटील उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। नमस्कार, मी डॉक्टर गणेश नामदेव पाटील, वन ऑफ द डायरेक्टर ऑफ वृंदावन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। हे आमचं हॉस्पिटल कल्याण वेस्टमध्ये आहे। आम्ही या हॉस्पिटलमध्ये आज कल्याण व कल्याणच्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्या लोकांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आणि त्याच्यासोबत चांगल्या प्रकारची सर्व्हिसही देण्याचा प्रयत्न करतो। आणि आज जे आपण कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक, गायनॅक, कार्डिओलॉजिस्ट जे कन्सल्टंट आहेत त्यांच्यासोबत कॅम्प अरेंज केलेला आहे, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता व्हावी। काही आजार जे आहेत जसे BP, शुगर, हे भरपूर लोकांना आजार असतात, पण त्याचे चाचणी न केल्यामुळे त्यांना तो आजार कळत नाही। तर त्याच हिशोबाने आम्ही एक कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। ठीक। नमस्ते, मी डॉक्टर राजा झा। हा हॉस्पिटल आम्ही आता मागच्या महिन्यातच चालू केला। आम्ही 4 डॉक्टर आहोत, चौघे पण वर्गमित्रच आहोत। चौघांनी मिळून हे हॉस्पिटल 50 बेडचं चालू केलेलं आहे। याच्यात 12 बेडचा ICU आहे, ज्याच्यात 4 व्हेंटिलेटर बेड्स आहेत। एक बर्न डिपार्टमेंट म्हणून पण आपण स्पेशल ICU ठेवला आहे, जो सगळीकडे नॉर्मली भेटत नाही, पण आपल्याकडे एक बर्न डिपार्टमेंट म्हणून ICU आहे। डायलिसिस बेड आहे। आपल्याकडचा जो OT आहे, ऑपरेशन थिएटर, तो कल्याणमध्ये सगळ्यात सुसज्ज OT पैकी एक आहे, 350 स्क्वेअर फीटचा। आणि बरेच काय म्हणजे वरती 3 फ्लोअरचा हॉस्पिटल आहे बेसिकली। फर्स्ट फ्लोअरला OPD, कॅज्युअल्टी, OT आणि ICU आहे। सेकंड फ्लोअरला रूम्स आहेत आणि थर्ड फ्लोअरला स्वीट रूम्स आहेत। आपल्याकडे सगळे कन्सल्टंट, आज पण कॅम्पमध्ये पण आम्ही जेवढे कन्सल्टंट आहेत ना, सगळ्यांना मोफतमध्ये पुन्हा काही न घेता, सुपर कन्सल्टंट पण, कार्डिओलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, MD फिजिशियन, सगळ्यांचा मोफत मार्गदर्शन पेशंटला करून दिलेला आहे। आणि आपल्याकडे राऊंड द क्लॉक हा एरिया जो आहे, इथे सगळे डॉक्टर आमचे जेवढे एम्पॅनल आहेत हॉस्पिटलला, सगळे आजूबाजूलाच राहतात। त्याचा एक फायदा असतो की सगळे डॉक्टर्स राऊंड द क्लॉक अवेलेबल आहेत। इवन न्यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन सारखे जे मोठे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ते सगळे आपल्याकडे आहेत आणि सगळ्यांची सर्जरी पण होते। मागच्या 1 महिन्यात आम्ही चांगले सर्जरीज पण केलेत, मोठमोठे 12 तासाचे सुपर सर्जन लोकांनी मिळून जे केलेले आहेत, सुपर कन्सल्टंटने मिळून ते पण केलेत आणि रिझल्टही चांगला आलेत। पेशंटचा प्रतिसाद म्हणा किंवा ते रिस्पॉन्स खूप छान आहे। आणि आपला मेन हेतू असा आहे की कमीत कमी खर्चामध्ये लोकांना, आजूबाजूचे जे मुरबाड, शहाड, लांबून जे लोक येतात रिमोट एरियामधून, त्यांची ऐपत तेवढी नसते। कल्याण बघून ते थोडेसे, कल्याण बोलल्यावरती आत्ता थोडेसे घाबरतात ते, पण आपण त्यांना कमीत कमी रेटमध्ये मॅक्सिमम सर्व्हिस आणि मोठमोठ्या सर्जरी करून देतोय। म्हणजे आम्ही जे सर्जरी केलेत, जो फक्त 2.5-3 लाखामध्ये केलं, म्हणजे फिगर घ्यायचा होता की माहिती नाही, पण
तो सर्जरी दुसरीकडे 5-1 लाखामध्ये असतो. तर पेशंटचा तिकडे फायदाही होतो इकॉनॉमिकली, आणि आपल्याला काय पेशंटचा फायदा कसं होईल ते करून घ्यायचा आहे. गरीब पेशंटला कमीत कमी रेटमध्ये आपल्याकडे जनरल वॉर्ड आहे, त्याच्यासाठी 5 ते 8 बेड आपण ठेवलेले आहेत. गरीब पेशंटसाठी आरक्षित आहे ते. तिथे कमीत कमी रेटमध्ये सगळ्या सर्जरी करता येईल. आपल्याकडे पेडियाट्रिशियन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, सगळे कन्सल्टंट आहेत, सगळे. आपल्याकडे 12 बेडचा सुसज्ज ICU आहे. तर ॲक्सिडेंटचे पेशंट असो, आपल्याकडे ऑर्थोपेडिक आहेत, न्यूरोसर्जन आहेत, राऊंड द क्लॉक स्पाईन सर्जन आहेत. 24 तास कधी पेशंट आला तर आपण सगळं मॅनेज करू शकतो, काही इश्यू नाही. जनरल सर्जन आहेत आपल्याकडे, जे आपल्याकडे येतात. हॉस्पिटलला चालू होऊन आता 1 महिना झालेला आहे. आपण एक मुख्यमंत्री सहायता योजना आहे, त्याच्यासाठी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. नवीन सरकार आल्यामुळे थोडासा तिकडे मंत्रालयामधून होत होते, तर जसं तिकडून फाईल क्लिअर होईल, मला वाटतं पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहायता योजना आपल्या हॉस्पिटलला लाभून पेशंटसाठी ते होऊन जाईल चालू. आणि बाकीचे पण जेवढे आहेत म्हणजे ट्रस्टच्या थ्रूने करता येतात ते पण आपण पेशंटला गाईड करतो. सिद्धिविनायक ट्रस्ट आहेत आणि टाटाचे ट्रस्ट आहेत वगैरे. त्यांच्यासाठी आपल्याला जे काय कागद पुरवायचा असतो ते सगळं आपण पुरवतो, आणि आपल्याला त्याची आयडिया पण आहे पेशंटला कसं त्याचा फायदा होईल. त्याचे ऑलरेडी आम्ही ते आमच्या दुसऱ्या हॉस्पिटलला, हा आमचा सेकंड सेटअप आहे. एक पालघरला आपलं 50 बेडचा रनिंग सेटअप आहे मागच्या 3 वर्षापासून. तर तिथेही आम्ही हे सगळं करतो, इथेही करतो. सगळे कॅशलेस आहेत आपल्याकडे. कोणताही मेडिक्लेम असेल, इव्हन स्टारचे पण आपल्याकडे कॅशलेस होऊन जातो. 8 बेड जे वरती जनरल वॉर्डचे आहेत आपले, ते स्लम एरियाचे गरीब पेशंटसाठीच आहे, आणि रेट पण आमचं त्यांच्यासाठी एवढं कमीच आहे की त्यांना पण असं वाटायला पाहिजे की सर्व्हिस चांगलं घेतो आहे पण पैसे कमी. ते समोरून आम्हाला बोलतात इनफॅक्ट की सर दुसऱ्या हॉस्पिटलपेक्षा तुमचे रेट्स कमी आहेत. नागरिकांना तपासण्यासाठी आपल्याकडे सर्व कन्सल्टंट अंडर वन रूफ सर्व अवेलेबल आहेत. सर्वांची दररोज OPD असते. आपल्याकडे जनरल फिजिशियन आहेत डॉक्टर संतोष वटकर सर. त्यांची सकाळी एक 10 ते 12च्या मध्ये सर अवेलेबल असतात हॉस्पिटलला, आणि संध्याकाळी 6 ते 8च्या मध्ये हॉस्पिटलला अवेलेबल असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे डॉक्टर रोहन बडगुजर सर आहेत, ते जनरल सर्जन आहेत. तेही सकाळी 10 ते 11च्या दरम्यान असतात, आणि संध्याकाळी एक 7 ते 8च्या मध्ये संध्याकाळी अवेलेबल असतात आपल्या हॉस्पिटलला. त्याच्यानंतर आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर सोनल जगदाळे मॅम म्हणून. त्यांची सकाळी एक OPD एक 9 ते 11 आणि संध्याकाळी एक 8 ते 9 या टायमाच्या मध्ये असते. आपल्याकडे डॉक्टर देवेंद्र महाजन सर आहेत, जे पेडियाट्रिशियन लहान मुलांचे डॉक्टर आहेत. त्यांची OPD दुपारी 1 ते 2च्या मध्ये, आणि त्याच्यानंतर रात्री एक 9 ते 10च्या मध्ये. त्याच्यानंतर बाकीचे इतर सुपर कन्सल्टंट्सही आपल्याकडे अवेलेबल आहेत. आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे तुम्हाला कधीही कोणत्याही डॉक्टरांची गरज मधले कोणत्याही कन्सल्टंटमधले कोणत्याही शरीराच्या अवयवाच्या डॉक्टरांची गरज लागली किंवा कोणताही त्रास असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. नागरिकांना आपण कशा सुविधा देणार आहे, म्हणजे कमी दरात काय असं? कमी दरात जेवढ्यात कमीत कमी दरात औषधांपासून ते डॉक्टरांच्या फीसपासून ते हॉस्पिटल बिलमध्ये जेवढ्या कमीत कमीमध्ये आम्हाला करता येईल तेवढं आम्ही कमीत कमी दरामध्ये करू. आम्हीही पेशंटसोबत फ्लेक्झिबल तेवढंच राहू, जेणेकरून पेशंटचाही फायदा व्हावा आणि मॅक्सिमम पेशंटचाच फायदा व्हावा, जेणेकरून त्याच्या खिशाला ताण पडू नये.